इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. ही बाब तुम्हाला कोणी सांगितली? स्वतः मानसने. मम्मी प्लीज प्लीज मला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला दुसरं काय नकोय, फक्त रितिकाला तिचं सुख द्यावंसं वाटतंय. तू तुझ्या चुकीच्या विचारसरणीला माझं सुख ठरवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्या बाबतीत असा विचार सुद्धा कसा करू शकतोस? मला कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं. खरंय मानस, तुझे विचारच चुकीचा आहे. तू सुनबाईंना समजून घेण्यात खूप मोठी चूक केलीस. डॅड प्लीज, मी हिच्यावर फक्त प्रेमच केलेलं नसून हिला समजूनही घेतलं. शिवाय रितिकाला या घरातनं एक ना एक दिवस जावं लागणारच होतं. आपण तिला उद्या पाठवलं काय किंवा आज जावंच लागेल डॅड. माझ्या तर उलट ह्याच शुभेच्छा आहेत की रितिका राकेश समवेत कायम खुश राहा. तुझं असं म्हणणं आहे की तू मला ओळखतोस. मी हे ठामपणे सांगते की तू मला मुळीच ओळखलेलं नाहीयेस. शिवाय आज हे जे घर कोलमडलंय ना, ते सुद्धा तुझ्या विचारसरणीमुळेच. नीट बघ जरा पप्पांकडे. डोळ्यात अश्रू आले त्यांच्या. ते अश्रू सुद्धा तुझ्या विचारसरणीमुळेच आहेत. तू म्हणूच कसं शकतो की तू मला ओळखलंयस? चुकीचं आहे हे. मला तू मुळीच ओळखलेलं नाहीयेस. रितिका, मानस ये जरा. मानस तू अजिबात बोलू नकोस. ये. तुला अजूनही वाटतं ना की मी राकेशवर प्रेम करते? असंच वाटतं ना तुला? म्हणूनच तुला देवासमोर आणलंय मी आज. रितिका आहे. अजिबात काही बोलू नकोस मानस. परमेश्वर साक्षी आहे. त्यामुळे परमेश्वराची शपथ घेऊन सांगते की मी कायम कायम तुझ्यावरच प्रेम केलंय. रितिका, फक्त आणि फक्त तुझाच विचार करत आले मी. शिवाय जर मी कोणा दुसऱ्याचा विचार केला असेल तर माझ्यावर मरण ओढवेल. रितिका हे तू काय बोलत चुकली? नाही मानस, नाही. तुझ्या मनात हे आलं तरी कसं मानस? माझा तुझ्यावर जीव आहे. तुझ्यावर प्रेम केलंय मी. पण तू तुझ्या नजरेतनं उतरण्यापूर्वी खरं म्हणजे मी स्वतःला संपवणं पसंत करीन. तू माझ्या अस्मितेबरोबरच माझ्या अस्तित्वावरही कलंक लावलंयस मानस. तुला हे कोणी सांगितलं की तू माझ्या नजरेत उतरलीस म्हणून? दुसरा कुठला मार्ग निघतो यातनं मानस? तुझे काही बोललास त्याचा आणखी काय अर्थ होतो? शिवाय हे सर्व बोलणं ऐकल्यावर मी स्वतःच माझ्या नजरेतनं उतरलीये. मानस, मी काही कोणी सीता नाहीये जी आजच्या युगात अग्निपरीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करून दाखवेन की मी खोटं बोलत नाहीये, खरं बोलते. पण माझ्यावर विश्वास ठेव. माझा तुझ्यावर खूप जीव आहे.
प्रत्येक क्षणी मी तुझाच विचार केला मानस. तू माझ्यावर विश्वास ठेव की मी कायम स्वतःला तुझीच पत्नी मानत आले. प्रत्येक क्षणी मानस. मानस, मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगते की आपलं लग्न झाल्यापासून, अग्निसमक्ष सप्तपदी घेतल्यापासून मी कायम तुझ्यावर प्रेम केलं. पदोपदी तुझाच विचार केला मी. शिवाय तो धर्मही पाळला सुद्धा. मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगते की मी क्षणभर सुद्धा, अगदी चुकून सुद्धा कधी मी राकेशचा पण तू माझ्याविषयी असा विचार करतोस. हीच किंमत केलीस का तू माझी मानस? तुला काय वाटलं? तुला काय वाटते की मी हे मंगळसूत्र असंच घालते? नाही मानस, मला पूर्ण जाणीव आहे या मंगळसूत्राच्या मर्यादेची. शिवाय माझा परमेश्वरही जाणतो की मी याची मर्यादा ओलांडण्याचा कधीच प्रयत्न केला नाहीये. नेहमी मनापासून या मर्यादेचं पालन केलंय मी. पण तू एवढी मोठी बाब, जेव्हा एक पती स्वतःच्या पत्नीविषयी असं बोलतो ना, तेव्हा पत्नीवर जिवंतपणीच मरण ओढवतं. मी स्वतःच्याच नजरेतनं उतरलीये मानस. तुझ्याच्याने हे बोलवलं तरी कसं मानस? तुझ्या मनात तरी कसं आलं? सॉरी रितिका, माझे विचार चुकीचे होते. तुझ्याविषयीचा चुकीचा विचार केला मी प्रेम आणि प्रतिज्ञेत फरक नाही करू शकलो. यासाठी मी असा विचार केला. यासाठी मी असं बिहेव केलं. मी विसरलो की एका स्त्रीचा सन्मान काय असतो, तिची मर्यादा काय असते. बाईने एकदा का एखाद्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं की ती आयुष्यभरासाठी त्या पतीच्या बंधनात बांधली जाते. तुझ्यावर आघात झाला ना माझ्यामुळे, मला माफ करतो रितिका. नाही, माफी नको मागूस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मानस. I'm sorry रितिका. Sorry. बस. नमस्कार साहेब. साहेब, तुम्ही इथं बसून राहिलात पण तिथं सगळं ऑफिस सुनं झालंय. तुमच्या न जाण्यामुळं ऑफिसची सगळी कामं तुंबली आहेत. शेरसिंग, ऑफिसच्या कामाचं काय एवढं, ती तर होतच राहतील. पण तुला जे काम करायचंय ते तू लक्ष देऊन ऐक. हुकूम करा साहेब. तू SDM राजेश्वरचं नाव बहुधा ऐकलंच असशील ना? जर हे नाव तू ऐकलं नाहीस तर माहिती काढ. पण साहेब, काम काय करायचं? राजेश्वरला 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे राकेश, जो आजच जेलमधनं सुटलाय. होय होय, राकेश विषयी खूप ऐकलंय मी. आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे राहुल. तुला ही माहिती काढायची आहे की दोघांचा जन्म कुठे झाला होता. तुम्ही हे कशासाठी विचारताय साहेब? साहेब, ही एवढी माहिती काढण्यात तुमचा काय फायदा आहे? फायदा आहे, पण तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करतो. ठीक आहे साहेब. माहिती मिळव की राकेश आणि राहुल यांची जन्मतारीख काय. मला त्या दोघांची एकूण एक माहिती हवी आहे. ठीक आहे साहेब, मी लवकरात लवकर दोघांची माहिती काढून आणतो. पण शेरसिंग, एक गोष्ट लक्षात ठेव. राजेश्वरला हे बिलकुल कळता कामा नये की तू राजेश्वरच्या दोन्ही मुलांची माहिती मिळवतोयस ते. साहेब, तुम्ही मुळीच काळजी करू नका. कोणाला बी या गोष्टीची पुसटशी शंका बी येणार नाही की मी कुठली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. गुड. भले हवा तेवढा पैसा खर्च होऊ दे, मुळीच परवा नाहीये. मला ही इन्फॉर्मेशन कुठल्याही परिस्थितीत हवी आहे. त्या दोघांचा जन्म कुठे झाला होता, त्या दोघात मोठं कोण आहे, शिवाय त्या दोघांची जन्मतारीख. तू जाऊ शकतोस. ठीक आहे साहेब. पहिले हे तर जाणून घेतो की राकेशच माझा मुलगा आहे की नाही. नंतर याविषयी राजेश्वरशी बोलेन मी. आज मी खूप 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 खुश आहे.
असं वाटतंय की जुने दिवस जुना काळ पुन्हा परत केला. सगळं काही पूर्वीप्रमाणेच आहे. अगदी खरं बोलताय तुम्ही. हम्म. अरे हे काय, डाळ भात का खातोयस तू? पालक पराठा खा ना तू, स्पेशली तुझ्यासाठीच बनवलाय. पालक पराठा? हो दादा, तुला तर पालक पराठे खूप आवडतात ना? हो, पण जेव्हापासून मम्मीच्या हातचं जेवण सुटलं ना, तेव्हापासून माझी आवडच बदलली. तू पालकचा पराठा भाजी बरोबर खातोस? खरंच? अरे दादा, तुला तर पालक पराठा सॉसशी खाण्याची सवय होती ना, ज्यावरनं मी खूप वेळा हसायचो सुद्धा. अरे तुम्ही सगळ्यांनी काय चालवलंय? राकेशला जे काही आवडेल ते त्याला खाऊ दे ना बाबा. तुला हे ठाऊकच आहे ना की पोलिसांच्या हातून निसटून गेल्यानंतर राकेशची स्मरणशक्ती गेली होती. पण तुम्ही पुन्हा त्याच जुन्या गोष्टी घेऊन बसलात. हद्द झाली तुमची. खा बेटा खा, तुला जे आवडेल ते खा. खा. अच्छा बाळा, तुझी स्मरणशक्ती तर त्यावेळी गेलीच होती, पण रितिका तुला आठवते का रे? जी ह्या घरची पूर्वी सून होती, पण आता ती परकी झालीये. आपल्या सर्वांसाठीच तीच जेवणाची तयारी करायची. आज मी केलीये. तुम्ही म्हणाला होतात ना की राकेशला विचारूनच ह्याविषयी निर्णय घेऊया. राकेश, मला तुझी मर्जी जाणून घ्यायची. कसली मर्जी? बाळा, मला तुला रितिकाविषयी विचारायचं होतं. रितिका पुन्हा आपल्या घरात सून होऊन आली तर चालेल का? खरा बेटा, हा खूपच इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तुझ्या मम्मीला तुझा हा निर्णय जाणून घ्यायचा आहे. आता ह्या बाबतीत मी काय बोलू? ती आता कोण दुसऱ्याची बायको आहे, कोणाची तरी सून आहे. तिच्या असा विचार करण्याचा हक्क नाही आपल्याला. इनफॅक्ट तुम्ही दोघं राहुलचं लग्न का नाही करून देत? अरे मला ठाम वाटतंय की रितिकाला पुन्हा या घरात पाठवण्यामागे एक कारण हे सुद्धा आहे की साक्षीला या घरची सून करून घेऊ शकावं. मी तुला बोललो सुद्धा होतो ना. पप्पा, जर रितिका पैस साक्षीला आपल्या घरात आणण्याचा प्रयत्न होत असेल, शिवाय तुम्ही दोघांनी असं ठरवलंच असेल, तर मला या बाबतीत कुठलीच हरकत नाही. मी साक्षीबरोबर लग्न करायला तयार आहे. खरं बोलतोयस तू हे? हो मम्मी, तुझा निर्णय मला मंजूर आहे. तुझ्याशी बोलल्यानंतर मी सुद्धा विचार केला. शिवाय मला वाटतं की साक्षी माझ्या बाबतीत जे काही वागली त्या गोष्टीची शिक्षा तिने भोगली आहे. पाहिलंच मम्मी, पाहिलंच? लग्नाच्या नावानेच किती खुश झालाय बघ. आता एक काम करतो मम्मी, बाकीची सगळी कामं दे सोडून, ती विसरून जायची. सर्वात अगोदर ह्या राहुलच्या लग्नाच्या तयारीला लागतो. लवकर. बिलकुल खरं बोलतोय तुमचा मुलगा.
हो ना राहुल. हॅलो, नमस्कार. निलिमा बोलतेय मी. तुम्ही बोला. कशासाठी फोन केलाय? खरं तर मला तुम्हाला भेटायचं होतं, पण काम काय आहे? मला एवढं कशासाठी भेटायचं तुम्हाला? हे पहा, मला अशी एक गोष्ट समजली आहे की मला तुमची भेट घेणं जरुरीचं होऊन बसलंय. हेच तर मलाही जाणून घ्यायचं आहे की अशी कोणती गोष्ट समजली आहे. शिवाय तसंही आपल्या दोन्ही घराण्यांमध्ये तसे कुठले संबंधही उरले नाहीत की एकमेकांना आता सल्ल्याची गरज भासावी. हे पहा, काही नाती तुटूनही तुटत नसतात, पण काही नाती तुटल्यानंतरही आयुष्यभर एकमेकांना साथ देत असतात. नात्यांचे बंध खूपच कमकुवत असतात निलिमाताई. एकदा काही बंध तुटले की पुन्हा जोडले जात नसतात. हे तुम्ही काय बोलताय? हो, खरंय. तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देते. जी नाती एकदा तुटली जातात, बस संपुष्टातच येतात ते. मग तुम्हाला कशाविषयी बोलायचं माझ्याशी? हे बघा, ते मात्र मी तुम्हाला भेटल्यावरच सांगू शकेन, कारण ज्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत त्या फोनवर नाही सांगू शकणार. कारण ज्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत त्या फोनवर नाही सांगू शकणार. समोरासमोर बसूनच आपण बोलू शकू. ठीक आहे, मी संध्याकाळी येऊन भेटते तुम्हाला. मी तुमची वाट पाहीन. नमस्कार. नमस्कार. कोणाचा फोन होता? निलिमाताईंचा फोन होता. बहुधा राकेश आणि रितिकाची बाब त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवाय मानसनेही एवढं मनावर घेतलंय आणि ज्या पद्धतीने तो माझ्याशी बोलला, याचा अर्थ मानस निलिमाताईंशी सुद्धा बोललाय. तुम्ही म्हणाला होतात ना की आपण या भानगडीमध्ये मुळीच काही बोलायचं नाहीये, पण आता बहुधा ही बाब राकेशच्या घरच्यांनाही कळली. परमेश्वरच आता काय ते जाणो. आता तुम्ही सांगा, आपण काय करायला हवं? तुला ते असं बोललं का की त्यांना रितिका आणि राकेश विषयी बोलायचं म्हणून? नाही, फक्त एवढंच बोलल्या की त्यांना प्रत्यक्ष भेटूनच माझ्याशी बोलायचंय. मग ठीक आहे, तू निलिमा त्यांना जाऊन भेट तर आधी. असंही असू शकतं की त्यांना रितिका विषयी नसून साक्षीविषयी बोलायचं असावं, किंवा अशी इच्छा असावी की तू दोघात मध्यस्थी करून नात्यांमधला गुंता सोडवावास. कदाचित तुमचं बरोबर असावं. हे देवा, माझ्या मुलीच्या सुखाचं रक्षण कर. पप्पा, आम्ही आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करतोय, त्यामुळे देवाचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा ना. मला काही समजलं नाही डॅड. माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. रितिकाला ओळखण्यात मी चूक केली. आता ही घर सोडून नाही जाणार डॅड. काय? खरंच? पप्पा, खरं बोलायचं तर तुमचं प्रेम आणि भावना यांनी मला जाण्यापासून रोखलंय. शिवाय माझ्या अंतःकरणाने मला हे सांगितलं की मी एक वार मानसशी बोलावं की माझ्या मनात काय आहे, सांगावं की मला ओळखण्यात त्याने खूप मोठी चूक केली. मानस बेटा, एक अशी विचारसरणी आणि एक अशी छोटीशी चूक हे घर उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरली असती.
आता पुन्हा असा वेडावाकडा विचार करू नकोस हं? हं? या माझ्या मुलांना सुखी राहा, कायम सुखी राहा, सुखी राहा. स्पष्टपणे नकार देणं खूप कठीण आहे, मी समजू शकते. हो मला माहिती आहे. मला माहिती आहे की मानसने राकेश विषयीच्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतरच रितिकाशी लग्न केलं होतं. शिवाय आता तर दोघांना पुन्हा एकत्र आणू पाहतोय. पण आता हे पाहायचंय की रितिका राकेश बरोबर पुन्हा लग्न करण्यासाठी तयार होईल का. मी तुला थोड्या वेळाने फोन करते. बाय. तू राकेश विषयी कोणाशी बोलत होतीस दीदी? तुला राकेश मध्ये एवढा इंटरेस्ट का म्हणून आहे? ज्यावेळी कोणी राकेश विषयी बोलत असतं लगेच तू एकामागून एक प्रश्न विचारत सुटतेस. मी खरं तर दीदी मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की खरंच राकेश रितिकाशी पुन्हा लग्न करणार आहे का? तू ह्या गोष्टीमुळे एवढी काळजीत का पडलीयस? काही विशेष कारण आहे? हो दीदी. असं कोणतं कारण आहे? खरं म्हणजे मी शहरात आल्यापासून फक्त एकदाच राकेशला भेटायचं होतं. जेव्हा मी गावी होते तेव्हा सुद्धा मी हाच विचार करायचे की मी शहरात गेल्यावर त्यांना भेटण्याचा प्रयत्न जरूर करेन. शिवाय हेही पाहायचं होतं की मला ते अजूनही ओळखतात. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे